धन्यवाद भाऊ। इसके पश्चात महाराष्ट्र के प्रवक्ते प्रवीण कोंटे पाटील साहेब यांना मी विनंती करतो की ते 2 शब्द बोलतील। व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, सन्माननीय व्यासपीठ, समोर जो जनसागर या ठिकाणी दिसतोय, मला सांगायचं आहे की जी लोक आमचं दुकान बंद करण्याच्या भाषा वापरतात त्यांना यातनं कुठं धडा घ्यायची खऱ्या अर्थाने गरज आहे। साहेब, राज्याच्या उपराजधानीमध्ये जे शिस्त त्याचा संदेश विदर्भात जात असतो। मागील 22 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाईक म्हणून या ठिकाणी काम करतो। आम्हाला अजूनही त्याची खंत आहे। 22 वर्षे झालीत तरी पण आजपर्यंत आम्हाला पक्ष जसा वाढवावा त्याप्रमाणे आम्ही विदर्भामध्ये पक्ष वाढू शकलो नाही। याचं कारण जर खऱ्या अर्थानं कुठलं असेल तर त्याला कारण आहे नागपूर। कारण जोपर्यंत नागपूरमध्ये पक्ष मजबूत होणार नाही तोपर्यंत विदर्भामध्ये खऱ्या अर्थाने संदेश जाऊ शकत नाही। 22 वर्षामध्ये आपण ज्या ज्या नेत्यांवरती या भागाची जबाबदारी दिली, मला या ठिकाणी खचित वाईट वाटतं। ज्यांच्या खांद्यावरती आपण विश्वास व्यक्त केला त्यांनी स्वतःच्या राजकारणाच्या पलीकडे विचार न करता कार्यकर्त्यांना उपेक्षित करण्याचं राजकारण केलं। त्यामुळे आजपर्यंत या भागामध्ये हा पक्ष उभा राहू शकला नाही। हे खरं या ठिकाणी मला ठामपणे या ठिकाणी मला सांगायचं आहे। महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहे। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी कार्याध्यक्ष होतो। साहेब, तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो, ज्या वेळेला मी पक्षाच्या कार्याध्यक्षाची जबाबदारी घेतली त्यावेळेला पार्टी कार्यालयामध्ये पेन्सिल नव्हता, कागद नव्हता, कार्यकर्त्यांची यादी नव्हती। 3 महिने राबलो आमचे कार्यकर्ते आमच्यासोबत त्या काढला होती। 2 महिने आम्हाला 250 माणसांची कार्यकारिणी गठीत करावी लागली। रोज दुपारचं जेवण मी पार्टी कार्यालयामध्ये करत होतो। आणि ज्या वेळेला पक्षाला चांगले दिवस याचे चिन्ह आले त्यावेळेला माझ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा देण्याचं काम केलं ती कार्यकर्ते अलगदपणे आता बाजूला केल्यासारखी दिसतात। हे फक्त माझ्याच बाबतीत इथेच घडत नाही। मला एकच या ठिकाणी आग्रहाची विनंती करायची आहे, संघर्षाच्या काळामध्ये जो कार्यकर्ता आपल्या पक्षासोबत साहेब होतात त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची गरज आहे। मला एक आशेचा किरण आहे आता की आदरणीय प्रफुल्लभाईंच्या रूपाने एक नेतृत्व आम्हाला विदर्भाला मिळालंय। कदाचित आदरणीय प्रफुल्लभाईंनी 15 वर्षापूर्वी जर आमच्या नागपूरमध्ये लक्ष घातलं असतं साहेब तर कदाचित आज आमची या ठिकाणी महानगरपालिकेला सत्ता असती। मला आनंद आहे की प्रफुल्लभाईंसारखं राष्ट्रीय नेतृत्व पहिल्यांदा साहेब सामान्य कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जातात। आज पक्षामध्ये कुठेतरी आशेचा किरण आहे। पण साहेब, एकच मला या ठिकाणी मांडायचं आहे, 5,000चे कार्यकर्त्यांचे मेळावे आम्ही बरेच बघितलेत। 1 लाख शेतकऱ्यांचे मेळावे बघितले। जोपर्यंत पक्ष संघटना बूथ स्तरावरती मजबूत होत नाही, जोपर्यंत कार्यकर्त्याची बांधणी बूथ स्तरावरती प्रभागात होणार नाही तोपर्यंत निश्चितपणे महानगरपालिकेची निवडणूक असेल की जिल्हा परिषदेची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहिजे तसं यश मिळणार नाही। हवेत गोष्टी करण्यात काही अर्थ नाही। आजही ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी उभे आहोत, तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो साहेब, मी अकोला जिल्ह्याचा निरीक्षक आहे, मी चंद्रपूर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून काम करतो, पूर्ण वेळ पक्षाला देतो, पार्टीचा प्रवक्ता म्हणून भूमिका मांडण्याचं अव्याहतपणे काम करतो। पूर्ण विदर्भामध्ये फिरत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खऱ्या अर्थाने कर्मठ कार्यकर्त्याला बाजूला सारल्या जातं आणि कुठेतरी चमकोगिरी करणारे कार्यकर्ते पुढे येतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि पुढाऱ्यांच्या पुढे जे पुढे करतात तोच खरा कार्यकर्ता असं वाटतो। हे कुठेतरी दुरुस्त करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। मी काँग्रेस यशच्या काळापासूनचा कार्यकर्ता आहे। मी येस काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, काँग्रेस पक्षामध्ये होतो। मला एकच ठिकाणी या ठिकाणी सांगायचं आहे साहेब, खऱ्या अर्थाने विदर्भामध्ये पक्ष मी मजबूत करायचा असेल, मला वाईट वाटतंय आज व्यासपीठावरती आदरणीय अनिल देशमुख साहेब या ठिकाणी नाही आहेत। मला त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी जाणवते। हे काटोल मतदारसंघाची जनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। आदरणीय अनिल देशमुख साहेबांची अनुपस्थिती सगळ्यांना या ठिकाणी जाणवते आहे। साहेब, राजकारणामध्ये कठीण प्रसंग कोणावर पण येतो। हा असला कठीण प्रसंग येत असताना ज्या खंबीरपणे साहेब तुम्ही माननीय अनिल देशमुख साहेबांच्या पाठीशी उभे आहात, आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत। काटोलची जनता पूर्ण आभारी आहे। आदरणीय बाबासाहेब गुजरांनी एक ग्रामीण भागाचा या ठिकाणी प्रश्न मांडला साहेब, खरं आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, महानगरपालिकेची निवडणूक असेल, स्वबळावरती ताकदीने लढवायचा आम्हाला भाषा वापरावी लागेल। परवा नाना पटोलेंनी साहेब, आदरणीय साहेब, परवा नाना पटोलेंनी भूमिका मांडली, विदर्भाचं दुकान बंद करो। मी या ठिकाणी जाहीर करतो
की नाना भाऊ तुमचं साकोलीचं दुकान बंद पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरंच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे खऱ्या अर्थाने कार्यकर्ता असो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. इसके पश्चात माजी मंत्री सुबोध जी मोहिते साहब अपने शब्द रखेंगे. लीडर्स यहाँ पे अवेलेबल है, मौजूद है. मैं सबकी माफ़ी मांगता हूँ, समय कम होने के कारण सबका नाम नहीं ले पाऊंगा. सबको मेरा सम्मान. और भाइयों, एक जमाना था मैं इस एरिया में घूमता था. यहाँ पे रहने वाले जो लोग हैं वो छत्तीसगढ़ के लोग हैं. कुछ छत्तीसगढ़ी मेरे दोस्त भी हैं. छत्तीसगढ़ी दोस्ती लोगों जब करते हैं, ये लोगों में मैं दो क्वालिटीज देखा है. ये लोग बहुत बहादुर होते हैं और अपने जबान के पक्के होते हैं. इसलिए दुनेश्वर पुठी जैसा आदमी यहां से नगर सेवक बना है. दोस्तों, आज मैं चश्मदीद गवाह हूं इस बात का. मैंने सुना था कि शरद पवार जी का नाम शरद पावर है. आज इंडस्ट्रीज का एक कॉन्फ्रेंस हुआ. मैं खुद इंडस्ट्री मिनिस्टर था. यहां पे बहुत सारे कॉन्फ्रेंसेस होते हैं. कॉन्फ्रेंस होने के बाद में मेहाड़िया जो अध्यक्ष है वो चेंबर ऑफ कॉमर्स के, उन्होंने बताया कि साहब बहुत सारे नेता देखा लेकिन ऐसा नेता नहीं देखा. मैंने बोला क्या हो गया भाई साहब? बोला सोचा नहीं था कि ये आदमी इतना पावरफुल, इंडिया का आदमी ऐसी बात कर सकता है. मैंने पूछा क्या हो गया? उन्होंने बताया कि सब चुपचाप सुन लिया, सब चुपचाप लिख लिया. हमको लगा कि पॉलिटिकल मिशन है, पॉलिटिकल सभा होगी, पॉलिटिकल अनाउंसमेंट किया जाएगा, पॉलिटिकल बात किया जाएगा. लेकिन साहब ने जिस तरीके से बात किया, वी आर हैप्पी. मतलब फिर पूछा क्या हो गया? उन्होंने बताया कि शरद पवार जी ने एक ही बात बताया कि बस एक तरफ आप लोग होंगे, एक तरफ सरकार होंगी और एक तरफ बीच में मैं हूंगा. आपकी जो भी समस्या होगी उसकी सुलझना की जिम्मेदारी मैं लेता हूं. साहब आज तक ऐसी बात, मैं भी खुद मंत्री था, ऐसी बात करने की हिम्मत नहीं होती है. ऐसी बात करने के लिए हिम्मत चाहिए. और मैं सिर्फ आज बताना चाहता हूं कि मैं आज भाग्यशाली समझता हूं कि ऐसे लीडर के साथ में काम करने का मौका मुझे सर आदरणीय प्रफुल्ल पटेल जी ने दिया है. मैं पब्लिकली उनका आभार मानता हूं कि इस व्यक्ति के वजह से इस देश के नेता के सामने काम करने का मुझे मौका मिला है. रही महानगर पालिका की बात, क्योंकि चुनाव का माहौल आने वाला है, मैं समझता हूं कि आज नागपुर शहर में राष्ट्रवादी कांग्रेस के लिए एक मौका है जो दुनिया में आज तक मौका नहीं मिला होगा. आज से सुहाना मौका आपको क्यों नहीं मिलेगा? जब मैं कोई बात करता हूं तो उसके पीछे लॉजिक भी देता हूं. 4 ऐसे कारण हैं जिसके वजह से राष्ट्रवादी कांग्रेस यहां पे मौका परस्त हो सकती है और यहां पे सत्ता के भागीदार हो सकती है. पहला पॉइंट यह है कि प्रफुल्ल पटेल जैसा आदमी जब शेखर सावर मांझी के घर में जाता है तो चमत्कार क्या होता है आप समझिए. एक उपमहापौर रहा हुआ आदमी आज शिवसेना छोड़ के, अदर पार्टी छोड़ के राष्ट्रवादी में आता है. एक प्रफुल्ल पटेल जैसा आदमी गली गली घूम रहा है. प्रफुल्ल पटेल जैसा सांसद आदमी घर घर में जा रहा है. जब वो आदमी इतनी मेहनत करने के लिए तैयार है तो सिर्फ उनके जाने से राष्ट्रवादी सत्ता नहीं आएंगी. 50% काम होगा, लेकिन 50% काम यहां बैठने वालों का भी है, आपका भी है, हमारा भी है. हम जब तक अपने खुद को मजबूत नहीं करेंगे तब तक हमारी पार्टी मजबूत नहीं हो सकती. ये भी समझना आपको यहां पे जरूरी है. दूसरा मुद्दा यह है कि बीजेपी पूरी तरीके से फेल हो गई है. फेल कैसी हुई है? अभी गजभिये जी ने बताया कि जितने झोपड़पट्टी वालों को पट्टे देना था, एक भी झोपड़पट्टी वालों को पट्टा मिला है क्या? किसी को नहीं मिला है. गुंठेवारी कायदा फेल,
कचरे से इलेक्ट्रिसिटी पावर बनाने वाला प्रोजेक्ट फेल, यहां की ट्रांसपोर्ट सिस्टम फेल। अगर यहां का आदमी अगर एयरपोर्ट जाना चाहता है तो दिन भर बस के लिए खड़ा रहेगा, लेकिन यहां पे उसको बस मिलने वाले नहीं है। सबसे दुर्भाग्य की बात यह है कि एक तुकाराम मुंडे नाम का एक आईएएस ऑफिसर था। अब जानते, सब लोग जानते, एक तुकाराम मुंडे नाम का एक आईएएस ऑफिसर था जिसने कोरोना में अब बहुत सारे लोगों की जानें बचाई थी। लेकिन जिस दिन उसने बीजेपी का भांडाफोड़ कर दिया, उन्होंने बताया कि संदीप, क्या था उसका मेयर का नाम मुझे मालूम नहीं, संदीप जोशी को ऐलान उसने कर दिया कि भाई ये सब लफड़ा मेरे से नहीं चलने वाला, तुम झूठ की राजनीति करते हो, अनाउंसमेंट करते, ये मेरे से नहीं जमेगा। जिस दिन तुकाराम मुंडे ने आवाज उठाई, उस दिन तुकाराम मुंडे का तबादला किया गया 6 महीने में। हमारे आर्य, हर्षवर्धन आर्य है क्या यहाँ पे? वेद प्रकाश जी आर्य, मैं देख रहा था कि वेद प्रकाश जी आर्य और अपने राष्ट्रवादी के लोग रास्ते पे खड़े हो गए और बताया इतना बढ़िया ऑफिसर को आप क्यों निकल गए? बीजेपी वाला एक भी सामने आए नहीं दोस्तों। तीसरा मुद्दा है वी आर इन द बेस्ट पार्टी। समझिए इस बात को, इसकी गहनता को समझिए। देश में राष्ट्रवादी एक ऐसी पार्टी है जिस पार्टी को कोई बैरियर नहीं है, जिस पार्टी को जाति का रंग नहीं है, जिस पार्टी को धर्म का रंग नहीं है, जिस पार्टी को गरीबी का रंग नहीं है, जिस पार्टी को अमीरी का रंग नहीं है। पार्टी फॉर ऑल एंड ऑल फॉर द पार्टी। इसलिए मैं चाहता हूं कि ये पार्टी ऐसी है जिसकी आइडियोलॉजी ऐसी है कि सब जाति, धर्म, समाज, आदिवासी, एससी, एसटी, क्रिश्चियन सबको लेकर चलने वाली पार्टी है। तो मुझे लगता है कि ऐसी पार्टी में रहना ये आपके और हमारे लिए एक सौभाग्य की बात है। और आखिरी मुद्दा है जो मैं बार बार बोलता हूं कि लीडरशिप इंडिया की क्या है, लीडरशिप की रेटिंग कैसे करेंगे? कौन पावरफुल लीडर है इस इंडिया में? जो जाति धर्म के नाम पे उकसा के जातियों में झगड़े लगाता है वो पावरफुल है? जो धर्म की राजनीति करके बेगुनाह की जाने लेता है वो पावरफुल है? कि इंडिया में एक ऐसा आदमी है जिसकी कोई भी कंट्रोवर्सी नहीं है, उसका नाम है शरद पवार जी। एक ऐसा आदमी है जो ममता बनर्जी को भी चलता है, सीपीएम को भी चलता है, सीपीआई को भी चलता है, एआईडीएम को भी चलता है, उसका नाम है अनडिस्प्यूटेड लीडर ऑफ द इंडिया, इज नेम इज शरद पवार जी। एक ऐसा आदमी है जिसको हर फील्ड का नॉलेज है। खड़ा कर दो प्राइम मिनिस्टर को, बताओ किसानों पे बात करो, खड़ा कर दो एग्रीकल्चर मिनिस्टर को, बताओ खेती पे बात करो, डिबेट लगा होने दो। दोस्तों शरद पवार जी नंबर 1, शरद पवार। मैं चाहता हूं कि इसका रिजल्ट आए। मैं चाहता हूं कि सिर्फ भाषण ना हो, घर घर में जाके बताइए नोबडी इज पावरफुल। कोई बीजेपी पावरफुल नहीं है, समय का गेम होता है। नोबडी इज पावरफुल एंड नोबडी इज वीक। कोई कमजोर नहीं है, कोई ताकतवर नहीं है। घर जाके 24 घंटा राष्ट्रवादी का काम करिए, ऊपर वाला आपका साथ है। पावर इतना बड़ा शरद पवार जी का साथ है, जरूर यहां पे हमको यश मिलेगा, जरूर कामयाबी हासिल होगी। इतना ही मैं इस बारे में कहना चाहता हूं। मेरी सबको शुभेच्छा है। मेरी जब भी जरूरत पड़ेगी मैं आपके साथ में हूं। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद साहब। इसके पश्चात माजी मंत्री माननीय रमेश चंद्र जी बंग साहब से अनुरोध करूंगा कि हम सभी को संबोधित करेंगे। देशाचे व तुमचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय पवार साहेब, तुमच्या आमच्या सगळ्याचे विदर्भाचे सपुत्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब, ठोनेश्वरजी पेठे, बाळासाहेब गुजर, उपस्थित आदरणीय मंच, सन्माननीय सभागृह, बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, आज प्रामुख्याने नागपूर शहरामध्ये बऱ्याच दिवसानंतर आदरणीय साहेबांची सभा होऊन राहिली आणि या सभेमध्ये आपल्याला सगळ्यांना
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी, राष्ट्रवादीचा झेंडा फडकावावा, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त नगरसेवकाला निवडून द्यावं, अशा प्रकारचं आव्हान करण्याकरता, अशा प्रकारची विनंती करण्याकरता प्रामुख्याने सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आपल्याला आता ग्रामीण भागाचे काही लोक आलेले आहे, त्यांना माझी नम्रतेची सूचना आहे की आपण सुद्धा आपले काही जे काही नातेवाईक नागपुरात राहतात त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याकरता आपण सांगावं की जेणेकरून ग्रामीण भागाच्या लोकांवर जे काही संकट आलेलं आहे शेतीच्या उत्पन्नाबद्दल, आणि सोयाबीनचं पीक असू दे, कापसाचं पीक असू दे, संत्र्याचं पीक असू दे, त्या ठिकाणी भाव कमी आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्या ठिकाणी करण्याकरता प्रामुख्याने साहेब आपल्यात आलेले आहे. साहेबांची ओळख अशी जाणता राजा म्हणून आहे. या देशाचं शेतकऱ्याचं उत्पन्न जर वाढवलं असेल तर खऱ्या अर्थानं जर इतिहासाचे पाना पण पलटून पाहिले, साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्या ठिकाणी उत्पन्न वाढलं. त्यामुळे या देशामध्ये अन्न सुरक्षा कायदा लागू करावा लागला. इतकं सरप्लस अन्न झालं, अन्नधान्य पिकलं की त्याला फेकण्यापेक्षा लोकांना द्यायचं काम त्या ठिकाणी केलं. माझ्या पूर्वच्या वक्त्यांनी सांगितलं की लाल कार्ड, रेशन कार्ड, केशरी कार्ड, हे सगळे कार्ड काढण्यात आले की जेणेकरून या देशातील सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. कोणी माझ्या देशाचा जनता ही उपाशी झोपली नाही पाहिजे अशा प्रकारची कल्पना त्याच्या मनात होती. महिलांना न्याय द्यायचं काम त्यांनी केलं, युवकांना न्याय द्यायचं काम त्यांनी केलं, शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं, उद्योगधंद्याच्या लोकांना न्याय द्यायची भूमिका स्वीकारली. आणि आज तर सगळ्या लोकांना, नागपूरच्या व्यापाऱ्यांना अवाक करून टाकलं की जेव्हा त्यांची मिटिंग घेतली तर त्यांनासुद्धा इतक्या गहनतेने प्रश्न विचारून त्याच्या प्रश्नाचे समाधान केलं. असा सर्व दृष्टिकोनाचा नेता असलेला नेता आपल्याला लाभला आहे. मी एकच विनंती करतो, वेळ झालेला आहे, परंतु या ठिकाणी एकच विनंती करतो की त्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये जे काही परिश्रम प्रफुल्लभाई घेऊन राहिले, मला मनापासून साहेब आपले आभार मानायचे आहे. आपण प्रफुल्लभाईंनी जबाबदारी स्वीकारली आणि प्रफुल्लभाई प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लहान सभेच्या, मोठ्या सभेच्या रूपात लोकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाढायचा प्रयत्न करून आले. आतापर्यंत जवळपास 100 लोकांचा कॉन्टॅक्ट त्यांनी गेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच ते जास्तीत जास्त मदत करून या नागपूर कार्यक्रमाला आता तुमची आमची शान आहे, तुमचा आमचा गौरव आहे की प्रफुल्लभाईसारखा नेता आपल्याला मिळाला. या नागपूरच्या प्रचाराकरता त्यांचं मान राखणं आपलं सगळ्यांचं काम आहे. ते काम आपण सगळ्यांनी प्रामुख्याने करावं. नागपूर कॉर्पोरेशनबद्दल सगळे वक्ते बोलले, माझे नगरसेवक बोलले, विद्यमान नगरसेवक बोलले, त्यांचा अनुभव फार दांडगा आहे. त्या दृष्टीने त्यांचा वेळ घेणार नाही. आणि यानंतर मला जे बोलण्याची संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथंच थांबतो. जय राष्ट्रवादी.